नमस्कार फ्रेंड, तर कसे आहात? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आज एकदम मस्त आणि मजेशीर ब्लॉग आहे. म्हणजेच हे काय आहे तुम्हाला ओळखलंच असेल, काहींना माहीत पण नसेल, तर काहींनी बघितलंसुद्धा नसेल. तर चला मी तुम्हाला सांगते की हे काय आहे. आणि आज आपण एक मस्त अशी रेसिपी घेऊन येणार आहोत आणि ती सुद्धा फेमस आहे ही रेसिपी. आणि ही कोकणातली रेसिपी आहे आणि कोकणातली फेमस भाजी आहे. आणि तर हे आहेत ओले काजू, त्याच्या बिया आहेत. आणि आता हे दाजींच्या मित्रांकडून दाजींनी घेतलेले आहेत, कारण मी ह्याची भाजी कधीच खाल्लेली नाही. मी सुद्धा फर्स्ट टाइम करणार आहे. मी सुक्या काजूची भाजी खाल्लेली आहे, पण या अशा ओल्या काजूची भाजी मी कधीच खाल्लेली नाही. अच्छा, मला नाही आठवत. तर दाजींनी खूप वेळा खाल्लेलं आहे आणि मला फर्स्ट टाइम दाजींनीच सांगितलं होतं की असे काजू असतात. मला माहीत सुद्धा नव्हतं की असे काजू असतात म्हणून ओले. तर मग दाजी बोलले की खूप छान याची भाजी लागते, खूप म्हणजे खूप छान याची भाजी लागते. तर माझे त्यांचे मित्र बऱ्यापैकी कोकणी मित्र आहेत. तर ते बोलले की त्यांनी खाल्लेल्या होती त्यांच्या मित्रांच्या तिकडे. तर मग ते बोलले की मी आणायला सांगतो. आणि खरंच त्यांनी ह्यावेळी त्यांच्या एका मित्रालाही ओले काजूच्या बिया आणायला सांगितलेल्या आहेत. आणि बघा त्यांनी सुद्धा भरपूर दिलेल्या आहेत. आणि खरंच खूप महाग आहे त्या काजूच्या बिया, म्हणजेच 2-2 हजार रुपये किलो असतात. आणि त्यांनी बघा आपल्याला एवढ्या दिलेल्या आहेत, तर बऱ्याच दिलेले आहेत. तर इथे बघा साफ कशा करायचे ते पण सांगते, कारण ह्याच्यामध्ये खूप चिक असतो आणि तो हाताला, मला माहीत नाही काय होतं, पण दाजी बोलतात की हाताला लागलं तर ते नसतं, म्हणजे काहीतरी होतं, मला माहीत नाही. तर इथे बघा दाजी साफ करत आहेत. तर हे साफ कसं करायचं, ह्याच्यातून ह्याच्या आतमध्ये ह्या बिया आहेत आणि ह्याच्या आतमध्ये काजू आहे. तर इकडे बघा दाजी ते साफ करत आहेत. हे बघा साफ केलेलं आहे, ह्याच्यात बराच असं चिक आहे. तर दाजीने बघा हाताला एकदम ग्लव्स वगैरे घातलेले आहेत आणि त्याचं चिक खूप उडत आहे. आणि हे असं ग्लव्स वगैरे घालून हे कट करून घ्यायचं. आणि हे कट करून घेतल्यानंतर ह्याच्या आतमध्ये बघा हे असे काजू आहेत. आणि हे कोमट पाणी आहे आणि दाजी बोलले कोमट पाणी कर आणि हे त्याच्यात टाकायचे. तर हे बघा दाजींनी हे असे एवढे काढलेले आहेत, पण ह्याचं बी खूप मोठे आहे आणि आतमध्ये म्हणजे आहेत काजू पण मोठे आहेत, पण हे दिसताना किती मोठं आहे बघा. आणि त्याच्यात एवढेसेच काजू याच्यातून निघलेत. तर आपण बघूया हे किती साधारणतः असतील हो काजू. हे किती असतील? तसं नाही, किलो पाऊण किलो वगैरे असतील ना. 1 पाऊण किलो वगैरे असतील, कारण हे जड असतात ना, तर वजनाला अर्धा किलो तरी असतीलच आहे ना. अर्धा ते पाऊण किलो असतील एक अंदाज आहे. तर ह्याची आपण भाजीसुद्धा कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे साफ करण्यापासून व्हिडिओ मी केलेला आहे आणि फर्स्ट टाईम मी दाजींचं काहीतरी व्हिडिओ काढत आहे. नाहीतर प्रत्येक वेळी ते बोलतात की व्हिडिओ काढायचं नाही आणि असं ते काही करत पण नाही, मला व्हिडिओमध्ये घेऊ नकोस प्रत्येक वेळी असे सांगत असतात. पण आज स्वतः बोलतात की माझा फोटो काढ मी काजूस हे करत असताना. तर बघा मी तर मग हे खराब आहे का, ह्याच्या आतमध्ये आहे का मग? हे बघा खूप असं कठीण आहे, खूप म्हणजे खूप कडक आहे की हे किती जोर लावून दाजी करतात. तर हे याची बी पूर्ण आता मी हातात घेऊन नाही दाखवू शकत मला वाटते, पण दाजी बोलतात नको हातात नको लावू तू हात, कारण त्यांनी सुद्धा हे असं तेल वगैरे लावलेलं आहे हाताला आणि ग्लव्स. आणि ते पण त्यांच्या मित्रांना विचारूनच त्यांनी विचारलं असणार, त्यामुळे ते एवढे स्वतः काळजी घेतात. तर ही ह्याला हात लावू शकते ना, तर हे नको बोलतात. तर हे मस्त असे साफ करून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला रेसिपीसुद्धा मी दाखवणार आहे की कशी करायची ह्याची भाजी. मी पण फर्स्ट टाईम करणार आहे, कशी होईल छानच होणार मला माहिती आहे, कारण मी सुक्या करते तर मस्तच होते. तर आपण रेसिपीसुद्धा पाहणार आहोत आणि फायनल तुम्हाला दाखवते मी सगळे काजू याच्यातून किती निघतील ते सगळे पूर्ण झाल्यावरती एवढे आहेत तोपर्यंत. त्याच्यानंतर मग हे असं ह्याला साल आहेत, हे बघा हे असे साल मी हात लावत नाही, कारण माझ्या हातावर थोडंसं त्याचा चिक उडला तर खाज येते आणि हे सोलताना आणि कापताना हाताला खूप खाज येते. त्याच्यानंतर हे बघा हाताला सोलताना सुद्धा किती चिक लागलेला आहे याचा.
तर हे नंतर उकळलेल्या पाण्यात मी टाकलं होतं आणि आता ह्याची सालं काढत आहेत. आणि सालं काढून हे बघा असं हे स्वच्छ पाण्यात एकदा अजून सालं काढून असं टाकून घ्यायचं, म्हणजे हे आपले काजू एकदम स्वच्छ झालेले आहेत. आणि आता ह्याची बनवायची आहे आपण भाजी. चला मग करूया रेसिपीला सुरुवात. तर ही आहे कोकणातील फेमस भाजी आणि खूप प्रसिद्ध अशी ही भाजी आहे. तर इथे मी छोट्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे उकळवायला ठेवलेलं आहे. तर त्याच्यात आपण हे काजू टाकणार आहोत. तर आता पाण्याला उकळ यायला लागलेलं आहे, त्याच्यात आपण काजू टाकून घेऊयात. 1-2च मिनटं मी हे काजू ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर मी हे काजू ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि मी आधीसुद्धा हे असेच उकळून घेतले होते, तरीसुद्धा मी ठेवलेले होते, त्यामुळे पुन्हा एकदा मग मी असे उकळून घेत आहे. तोपर्यंत इकडे आपण ठेवलेले आहे आपल्या इकडे कढई. तर कढईमध्ये मस्त आपण तेल घालून घेऊयात. तर इकडे आपली कढई अशी गरम होते, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की आपण काय करायचं आहे. तर इथे आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर वाटण्यासाठी मी उभे चिरून 2 मीडियम आकारचे कांदे घेतलेले आहेत, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे 1 इंच, आणि हे एवढ्या लसूणच्या पाकळ्या, आणि हे आहे किसलेलं ओलं खोबरं. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा चव येते. माझ्याकडे आहे तर मी हे घातलं. तर हे आपण मस्त कढईमध्ये भाजून घेऊयात. तर कढई मस्त गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालूया तसा उभा चिरलेला कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा, पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकून घेते, म्हणजे व्यवस्थित आपला कांदा भाजेल पटकन. जास्त नाही, एकदम थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तर कांदा हे बघा असा भाजत आलेला आहे. तर ह्याच्यामध्येच मी हे आलं आणि ज्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्या सुद्धा मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. आणि हे सुद्धा मस्त भाजून घ्यायचं. मस्त तांबूस कलर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. जेव्हा आपला मसाला पण व्यवस्थित भाजतो तेव्हाच आपल्या त्या भाजीची चव आणि टेस्ट चांगली येते. त्यामुळे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा, आणि सगळे आपल्या भाजीची चव मसाल्यामध्येच असते. तर हे बघा मस्त आता मसाला आपला भाजतोय. आता ह्याच्यामध्येच मी जे आपलं खोबरं होतं किसलेलं ते सुद्धा टाकणार आहे आणि सगळे एकत्र बारीक करणार आहे. वेगवेगळं भाजलेलं नाही मी. तुम्हाला भाजायचं असेल तर भाजू शकतात. पण आपण वेगळं भाजलं तरी नंतर मग वाटताना तर एकत्रच वाटतो. खोबरं पूर्ण लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया. आणि ही लोखंडी कढई आहे, त्यामुळे याच्यात भाजी खूप मस्त होते. बऱ्यापैकी भाज्या ह्या कढईमध्येच करते, जसे की पनीर, तर हे बघा खोबरं आपलं आणि कांदा मस्त लाल आणि खरपूस रंगाबरोबर वरती आपण भाजलेला आहे. खोबरं सुद्धा मस्त लाल खरपूस झालेलं आहे. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आणि हे वाटण मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकलेलं, कारण कोथिंबीर शिवाय वाटण अधुरं आहे. आणि कोणत्याही भाजीत मला कोथिंबीर लागतेच. तर हे असं आपलं वाटण मस्त तयार झालेलं, एकदम मऊसूद आणि बारीक असं वाटण करून घ्यायचं. तर चला आता आपण भाजीची तयारी करू. आणि खरंच ही नंतर आपण आता भाजी बनवून घेऊयात. तर कढई ठेवलेली आहे, पुन्हा एकदा गॅस ऑन केलेला आहे आणि मस्त आपण चमचमीत भाजी बनवूयात.
तर कढई आता मस्त गरम झालेली आहे. कढईमध्ये आता आपण घालूया तेल. तर वाटणाची भाजी आहे म्हणल्यावरती तेल थोडं जास्तच लागेल. तर मी असं 2 पळी तेल घातलेलं आहे इथे. थोडं बरोबर होईल. तेल मस्त तापलेलं आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात. त्याच्यानंतर 2 तेजपत्त्याची पाने तुमच्याकडे असेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातली तरी चालेल. आणि माझ्याकडे थोडंसं लसूण पण होता, तो पण मी ह्याच्यामध्ये घालून घेते. थोडीशी कढीपत्त्याची पाने. मस्त तडतडलं आहे. ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो चिरून घेतला होता आणि एक कांदा. त्याच्यावर कांदा टाकून घ्यायचा आपण. कांदा चांगला लाल रंगावरती भाजून घ्यायचा आहे. मी मगाशी सुद्धा कांदा वाटण सुद्धा केलेलं आहे आणि असं सुद्धा घातल्यावरती खूप छान लागतं. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आता कांदा घालू शकता, नसेल तर नाही घातला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर कांदा सुद्धा आता मस्त परतून घेऊयात आपण. तर कांदा चांगलासा मस्त भाजत आहे. आणि मी सुद्धा ही भाजी फर्स्ट करत आहे, पण मला माहित आहे एक नंबरच होणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायचे आहे आणि ब्लॉग न स्किप करता पाहायचा आहे. आणि लाईक, कमेंट्स आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्यानंतर हे मी घालत आहे टोमॅटो. एक मोठा एक मोठा छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घालते मी त्यामध्ये. हा सुद्धा मस्त आता मऊ होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. दोन्ही एकदम मस्त मऊसूत झालं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये ते मस्त भाजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकत आहे. तर तुम्हाला माझ्या हातच्या रेसिपी पाहायला आवडतात का? आणि आवडत असते तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मी नक्की तुमच्यासाठी रेसिपीसुद्धा घेऊन येत नाही. मशरूमची रेसिपी, पनीरची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासाठी शेअर करेन. ह्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेतलं आणि मस्त आता टोमॅटो मऊ आणि कांदा शिजेपर्यंत आपण याची वाट पाहायची आहे. तर हे बघा, आपला एकदम कांदा आणि टोमॅटो एकदम मऊसूत झालेला आहे. आणि म्हणजे असं एकदम छान भाजला की तो वाटणं सुद्धा एकदम मिक्स होतो, मिळून येतं. तर ह्याच्यामध्ये आपण हे केलेलं वाटण घालून घेऊया. आणि मिक्स ह्याला छान करून घेऊयात. आणि वाटण सुद्धा एकदम मस्त परतून घेऊयात. तोपर्यंत त्याचा खरपूस असा वास नाही येईल तोपर्यंत आपण ह्याला मस्त वाटून घेऊयात. तेव्हा 4 ते 5 मिनिटं ह्याला मी चांगलं परतून घेते. तर मसाला मस्त इथे गरम झालेला आहे, मस्त भाजलेले आहे. आणि एकदम इकडे एक गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. मसाला एकदम खरपूस भाजलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकत आहे. त्याच्यामध्येच हे आमचा आहे घाटी मसाला, तो मी 1 चमचा टाकत आहे. तर हा असा अर्धा चमचाला थोडा जास्त गरम मसाला टाकत आहे. थोडीशी हळद टाकत आहे चिमूटभर. आणि आता हे मसाला पण मस्त मिक्स करून घेऊ. आणि मस्त या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण पुन्हा एकदा भाजून घेणार आहेत. आणि ह्याच्यात मी थोडंसं गरम पाणी ओतणार आहे.
थोडीशी धण्याची पावडर, एक अर्धा चमचा, आणि मसाले तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता मी मस्त गरम पाणी ह्याच्यात घालणार आहे थोडंसं, आणि पुन्हा एकदा आपले मसाले करपू नयेत मी पाणी घातलेलं आहे. पुन्हा एकदा मस्त असं भाजून घेणार आहे हा मसाला. तर खूप छान होणार आहे, कारण मसाल्यांचा वास वगैरे एवढा सुंदर येत आहे ना, त्याच्यावरून सांगते मी भाजी खूप सुंदर होणार आहे. आणि मस्त आता मसाल्यांना तेल सुटायची वाट आपण बघूयात. आणि एक टिप्स सांगते सगळ्यात महत्त्वाची, जेव्हा आपण असे मसाल्याचे पदार्थ करतो आणि गरम मसाला वगैरे त्याच्यात टाकतो तेव्हा आठवणीनं पाणी गरमच घालायचं, तेव्हा मग त्याचा मस्त स्वाद आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि त्याची चवसुद्धा बिघडत नाही. खूप छान जशी आपल्याला हवी तशी त्याची चवसुद्धा येते. तर मस्त असा मसाला आपला भाजू देत 1-2 मिनटं. आणि तर काय झालं की आपण काल बघत होतो जेव्हा काजू पण सोलत होतो तेव्हा ते खूप दिसत होते, तर आता खूप कमी झालेले आहेत, कारण ते पूर्ण त्याच्या बियासोबत होते. त्यामुळे मला असं वाटलं की खूप होतील, पण ते खूप कमी झालेले आहेत. छान असा तडतडतड होतोय, असं छान शिजत आहे. तर काय झालं, काल जेव्हा आपण काजू सोलत होतो तेव्हा ते खूप दिसत होते, खूप म्हणजे खूप, आणि आता हे खूप कमी झालेले आहेत. आणि मग त्यामुळे मग मी एक मोठासा आकाराचा बटाटा घेतलेला आहे, आणि माझ्याकडे घरात थोडेसे वाटाणेसुद्धा होते, तर मग हे 3 असं मी मिक्स करणार आहे. मला ते काजू बघून असं वाटले बापरे खूप काजू आहेत, किती होईल याची भाजी, पण नाही, ते खूप कमी झाले सोलल्यानंतर. म्हणून मग हे 3सुद्धा मी ह्याच्यामध्ये आता घालणार आहे. आणि काजू कसे लगेच शिजतील त्यामुळे मी आत्ताच हे बटाटा वगैरे घालून घेणार आहे. तर मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे. आता तिथे दिसतंय की नाही कितपत कॅमेरा कॅचअप करतोय ते मला नाही दिसत, पण ह्याच्यामध्येच मग मी आता हा बटाटा घालून घेणार आहे, म्हणजे बटाटा पटकन शिजेल, कारण हे काजू काही लगेच शिजतील, कारण ते मी 2 वेळा उघडलेले आहेत. याच्यामध्ये आपले वाटाणे सुद्धा पण टाकायचे आहेत. तरी असं मस्त, आणि ह्याला तर मस्त 10 मिनिटं शिजून देऊ वाटाणा आणि बटाट्याला. आणि वास अप्रतिम येत आहे, खूपच सुंदर येत आहे. तर याला झाकून ठेवू आपण एक 5 ते 10 मिनिटं. मध्ये मध्ये आपण त्याला खोलून बघू. तर याच्यामध्ये आपलं सगळ्यात महत्त्वाचं वस्तू घालायची राहिली ती म्हणजे मीठ. मी याच्यात पुन्हा चवीपुरतं एक मीठ टाकून घेत आहे, आणि मस्त असा खरंच खूप छान वास येतोय. पुन्हा याला मस्त मिक्स करून घेऊ आणि झाकून ठेवू. तर याच्यात मी आता गरम केलेलं पाणी टाकत आहे. जसं आपल्याला पाहिजे तसं. आता मला हे बटाटे जरा शिजले पाहिजेत म्हणून मी जास्त पण ग्रेव्ही आवडत नाही, एकदम घट्ट ग्रेव्ही अशी आवडत नाही, कारण जेव्हा आपण पुन्हा गॅस वगैरे बंद करतो तेव्हा ते पुन्हा खूप असं घट्ट होतं, म्हणून थोडं शिजायपुरतं मी जास्त पाणी ओतलेलं आहे. तुम्ही हे पाहू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे, हे बघा मस्तच. तर ह्याच्यामध्ये आता मी काजू टाकून घेणार आहे. तर हे आपले जे काजू होते ते आपण ह्याच्यात टाकून घेऊ, आणि एक फक्त 5 मिनिटात ह्याला शिजून देऊ काजू टाकल्यावरती. तर बघा काय भारी सुंदर दिसत आहे, हे बघाच तुम्ही. तर्री वगैरे 100% 1 नंबर चव झालेली आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही केली की नाही. आणि जर तुमच्याकडे ओले काजू नसतील तर तुम्ही सुक्या काजूची सेम अशी भाजी करू शकता, कारण आपल्याकडे सहज हे ओले भेटत नाहीत. त्यामुळे आता ह्याच्यात मेन आपलं आणि माझ्या आवडती वस्तू राहिलेली आहे ती म्हणजे कोथिंबीर. मला कोथिंबीर फार म्हणजे प्रचंड आवडते, प्रत्येक पदार्थात मला कोथिंबीर लागतेच. तर आता आपण ते घालून घेऊयात खूप सारी अशी.
चिरलेली कोथिंबीर, खूप मी टाकत आहे. आणि ही आपली भाजी आता एक 5 मिनिट आपण शिजून देऊ. आणि ही बघा फायनल आपली काजूची भाजी तयार झालेली आहे. हे बघा काजू दिसत आहेत का, हे काजू आहेत. फायनल आपली काजूची भाजी तयार आहे. किती सुंदर झालेली आहे बघा, एकदम ग्रेव्ही. आणि मस्त आपण आता ही तांदळाच्या भाकरीसोबत खाणार आहोत. आणि आता बघू दाजी आल्यावरती काय म्हणतात, ती कशी झाली तेव्हाच आपल्याला समजेल. दाजींना आवडली तर बोलायचं की 1 नंबर झालेली आहे. तर आता आपण तोपर्यंत दाजी येईपर्यंत वाट बघूयात आणि तुम्हाला सांगते मी भाजी कशी झालेली आहे. बघून तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या, एवढी चमचमीत दिसत आहे बघा. मस्त पण ही काजूची भाजी ताट वगैरे वाढून घेतलेलं आहे त्याने. आता दाजी सांगतील की कसं झालेलं आहे टेस्टला आपल्याला. आणि तांदळाची भाकरी कशी झाली आहे, मी फर्स्ट टाइम केली असेल, पीठ वापरून केलेले. कशी झाले, खूप आवडते ना तुम्हाला. आणि दाजींना ही भाकरी खूप आवडते ना तुम्हाला, म्हणून तुमच्यासाठी केली मी. खूप छान झाली भाजी. कशी झाली, छान झाली ना. आणि भाकरी पण किती छान झाली ना, नाहीतर जर वेळेस करते अशी डायरेक्ट तर ती कडक होते ना तुम्ही येईपर्यंत. बघा खूप छान झालेली आहे भाजी. दाजींना भाकरीसुद्धा खूप आवडलेली आहे. मी काजूची भाजीसुद्धा फर्स्ट टाईम केलेली आहे आणि ही भाकरीसुद्धा फर्स्ट टाईम केलेली आहे तांदळाची, म्हणजे अशी वाफेवरची. तर खूप छान झालेली आहे दाजी बघा. तर या खायला. बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करायचं आहे. आता बघा दाजी काही सुट्टी नाही देत.